उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3 भागातील एका खासगी रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी प्रचंड हंगामा केला। कॅम्प नंबर 4च्या सरस्वतीनगर भागात राहणारे लालमन गुप्ता यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी क्रिटिकेअर या रुग्णालयात येऊन तिथल्या वस्तूंची तोडफोड करत रुग्णालयात हंगामा केला। लालमन गुप्ता यांना 9 ऑगस्ट रोजी अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांना उल्हासनगरच्या क्रिटिकेअर या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। आज त्यांना सायंकाळच्या सुमारास उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलं। मात्र घरी गेल्यानंतर अवघ्या 2 तासात लालमन गुप्ता यांचा मृत्यू झाला। त्यामुळे हा मृत्यू रुग्णालय प्रशासनाच्या चुकीमुळे झाल्याचा संशय लालमन गुप्ता यांच्या नातेवाईकांना आला। ते रुग्णालयाच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी रुग्णालयातील साहित्यांची तोडफोड करत हंगामा केला। या प्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी आले। तिथे देखील पोलिसांसोबत आणि रुग्णालय प्रशासनासोबत लालमन गुप्ता यांच्या नातेवाईकांची बाचाबाची झाली। सध्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। लवकरच दुकानात गेलो तर डायरेक्ट दरवाजात बसले होते। ते म्हणजे मला चक्र आल्यानंतर आम्ही पटपट हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो। आम्ही इकडे घेऊन आलो ते म्हटलं असं आहे, एकदा सिटी स्कॅन MRI वगैरे काढायला। आम्ही म्हटलं ठीक आहे, ते शनिवारी सगळं काढलं। म्हटलं रक्त जरा डॅमेज झालेलं आहे, न डॅमेज झालं तर रक्त आलेलं आहे। त्यानंतर वही वगैरे काढून त्याच्यानंतर टेबल झाल्यानंतर 2 दिवसानंतर परत MRI सिटी स्कॅन काढलं। त्यानंतर सांगितलं एवढा रक्त तेवढाच आहे, वाढला नाही। तुमचा जे ऑपरेशन करायचं तेही नाही करायचं आहे आणि तुमचा 60,000चा इंजेक्शन मला तेही नाही लागणार असं सांगितलं। ठीक आहे बोलले, गोळ्या आणि इंजेक्शन आम्ही शनिवारी आज शनिवार आहे, आज पण आणि 5 दिवस ठेवला ICU मध्ये काढला। गुरुवारी दुपारी 12 वाजता जनरल मध्ये टाकलं, तिकडे सगळं नॉर्मल। मग नंतर काल ऑक्सिजन काढलं। आज माझे एकदम स्टेबल आहेत, मला सुट्टी मिळून जातं। आज आम्हाला सुट्टी 1-2 वाजता म्हटलं 5-6 वाजता सुट्टी दिली। पैसे वगैरे सगळे घेऊन सगळे ते केले आणि घरी घेऊन गेलो। विचारलं काय चारायचं आहे काय नाही ते सांगून केलं की नवापाली चाय जास्त गोड दिली नका, सगळं मी तसं करत 7 दिवस मी थांबलं इकडं, सगळं काय नाही केलं। त्यानंतर घरी घेऊन गेलो, आता खाला टाकला।